कुठलाच पक्ष या संदर्भात आपण भूमिका मांडली. अपहरणाचा गुन्हा त्यांच्यावर ते दाखल व्हावा आणि सगळ्या अटक करावी. ऐका सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 2-3 दिवस तो मुलगा आई नसल्यामुळं रडत होता. काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये छानपणे झोपला. आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललो आहे. मी त्यांना सगळं काही सांगितलं. ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढलेला होता. आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते, आपला पोलिस यंत्रणा एवढी सक्षम आहे, कुठल्याही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो, अशी म्हणण्यामागचा उद्देश आहे. दादा कुठलाही पक्ष असेल, कुठलाही नेता असेल, अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही, तरी देखील अशा कृत्यामुळे एक मनस्ताप होतो नेत्यांना. अहो मनस्ताप होतो. तुम्ही काही काही चॅनलवाले बघा, हे अजित पवारांनी असं, अरे अजित पवारांचा काही संबंध आहे? माझा दुरान्वय पण संबंध नाही आहे. फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता. मग आम्ही काही कार्यकर्ता, उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत, माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले.